सीईटी सेलनी MSc CET 2026 चा सिलेबस हा ऑफिशियली डिक्लेअर केलेला आहे। या नोटीस मध्ये तुम्हाला पूर्ण मार्किंग स्कीम एज वेल एज सिलेबस दिलेला आहे। आपण सगळ्यात पहिले मार्किंग स्कीम बघूया। ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स मध्ये टोटल तुमचे 50 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील। म्हणजेच मॅथमॅटिक्स हा टोटल 100 मार्क्सचा तुमचा पेपर असेल आणि ह्याच्यामध्ये टाइम ड्युरेशन फक्त 90 मिनिट्सचा असेल। जर आपण फिजिक्सचा बघितलं तर फिजिक्स मध्ये 50 क्वेश्चन्स असतील बट प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स असेल। म्हणजे फिजिक्सचा पेपर हा टोटल तुमचा 50 मार्क्सचा असणार आहे। आणि जर आपण केमिस्ट्री बघितलं तर केमिस्ट्रीमध्ये पण तुमचे 50 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1 मार्क्स असेल। म्हणजे केमिस्ट्री सुद्धा तुमचा 50 मार्क्सचा पेपर असणार आहे। आणि जर आपण फिजिक्स प्लस केमिस्ट्री आपण बघितलं तर टोटल तुमचा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे। आणि जर आपण टाइम ड्युरेशन बद्दल बोललो तर फिजिक्स अँड केमिस्ट्री ह्या दोन्ही सब्जेक्टसाठी टोटल तुमचे 90 मिनिट्सचा टाइम ड्युरेशन आहे। म्हणजे 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे दोन्ही पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे। आणि जर तुमचा बायोलॉजी पण असेल तर बायोलॉजी मधनं टोटल तुमचे 100 क्वेश्चन्स येणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे। म्हणजे बायोलॉजी मध्ये पण तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असेल आणि ह्याच्यासाठी टाइम ड्युरेशन सुद्धा 90 मिनिट्सचं दिलेलं आहे। सो तुमचा PCM हा 200 मार्क्सचा पेपर आहे आणि PCB हा तुमचा 200 मार्क्सचा पेपर आहे। जर आपण सिलेबस बघितला तर 12वीचा होल सिलेबस तुम्हाला CET ची एक्झामला असणार आहे। म्हणजे 12वी मधनं सगळे चॅप्टर्स तुम्हाला CET ची एक्झाम येणार आहे। बट 11वीचे फक्त ठराविकच चॅप्टर्स तुम्हाला CET ची एक्झाम येणार आहे। आता 11वीचे कोणते चॅप्टर्स तुम्हाला CET ची एक्झाम येणार आहेत तर ह्याची लिस्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे। या लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता की 11वी मधनं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स एज वेल एज बायोलॉजी या सब्जेक्ट मधनं कोणते चॅप्टर्स तुम्हाला CET ची एक्झाम येणार आहेत। आता जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा। आणि जर तुम्ही ही व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या ह्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा।